मित्रांनो 100 प्रश्न एकच व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? बघा, रेषावरती प्रश्न येतो तर आपण जेवढ्या पण रेषा आहे ना त्या अगोदर घेऊन घेऊ. मॅकमोहन रेषा आता भारत आणि चीन या दोन देशादरम्यान आहे. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे दुसरा. रॅडक्लिफ रेषा कोणत्या देशांना विभाजित करते? कोणते ते दोन देश आहेत त्यांना रॅडक्लिफ रेषा विभाजित करते? तर पाकिस्तान आणि भारत या दोन देशाला विभाजित करते कोणती रेष? तर रॅडक्लिफ. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे ड्युरॅन्ड रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? ड्युरॅन्ड रेषा आहे बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशादरम्यान. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे चौथ्या नंबरचा आहे बघा 38वी समांतर रेषा कोणत्या दोन देशादरम्यान आहे? 38वी समांतर रेषा आहे बघा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशादरम्यान आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे 49वी समांतर रेषा कोणत्या देशादरम्यान आहे? 49वी समांतर रेषा आहे बघा अमेरिका आणि कॅनडा या दोन देशादरम्यान. अमेरिका आणि कॅनडा. ठीक आहे. आता होते हे रेषावरती प्रश्न. 5 प्रश्न घेतले रेषावरती. आता घेऊ चलनवरती. एका व्हिडिओमध्ये तुमचा विषय संपणार आहे बघा. 6 नंबरचा प्रश्न आहे भारताचे चलन कोणते आहे? सर्वात प्रथम आपल्या भारताचं घेऊ तर भारताचे चलन आहे रुपया. 7 नंबरचा प्रश्न आहे अमेरिकेचे चलन कोणते? तर अमेरिकेचे चलन डॉलर आहे. 8 नंबरचा प्रश्न ब्रिटन त्याला आपण UK म्हणतो. UKचे चलन कोणते आहे? तर पाऊंड आहे UKचे चलन. पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा युरोपियन संघाचे अधिकृत चलन कोणते आहे? युरोचे आहे बघा युरोपियन संघाचे. यामध्येच उत्तर आहे युरोपियन संघाचे युरो हे चलन आहे. 10 नंबरचा आहे जपानचे चलन कोणते आहे? येन. जपानचे चलन आहे येन. बी नंबरचं योग्य आहे. रिव्हिजन म्हणून देखील हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 11 नंबरचा प्रश्न आहे चीनचे चलन कोणते आहे? चीनचे चलन आहे बघा युआन. ठीक आहे. चला पुढे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करत चला. 12 नंबरचा प्रश्न आहे रशियाचे चलन कोणते आहे? रशिया या देशाचे चलन आहे रुबल. रशियाचे आहे रुबल. ठीक आहे. लक्षात ठेवत चला. 13 नंबरचा आहे सौदी अरेबियाचे चलन कोणते आहे? सौदी अरेबिया. आता या सौदी अरेबियाचे चलन आहे रियाल. 14 नंबरचा प्रश्न आहे कतारचे चलन कोणते आहे? कतारचे चलन आहे रियाल. सौदी अरेबियाचे आहे रियाल आणि कतारचे देखील आहे रियाल. 15 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे जपान या देशाचे चलन आहे. जपान येन. ठीक आहे. आता झाले बघा. स्टार्टिंगला आपण बघितलं रेषावरती प्रश्न, त्यानंतर चलनवरती बघितलं. आता युद्धवरती बघू. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? आता बघा पानिपतचं युद्ध 1526मध्ये पानिपतचं प्रथम युद्ध झाला होता. केव्हा? 1526. यावरती प्रश्न हमखास येतो. पुढील प्रश्न आहे 17 नंबरचा पानिपतच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला? कोणाचा पराभव झाला आणि कोण विजय झाला? तर बघा विजय कोण झाला होता? बाबर. 18 नंबरचा प्रश्न आहे पानिपतचे दुसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? पानिपतचे पहिले युद्ध झाले 1526मध्ये. हे आता मागाशी बघितलं. आणि पानिपतचे दुसरे युद्ध झालं 1556मध्ये. 1556मध्ये दुसरा आणि 1526मध्ये पहिला. आता पानिपतचे तिसरे युद्ध. पानिपतचे तिसरे युद्ध झाले केव्हा हे आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये. तर बघा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात कोणाचा पराभव झाला? दुसऱ्या युद्धाचा पराभव सांगितलेला आहे तर हेमूचा पराभव झालेला आहे बघा. आता राज्यघटनाचे प्रश्न. 20 नंबरचा प्रश्न आहे बघा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? आता भारताचा प्रथम नागरिक सांगितलेला आहे तर भारताचा प्रथम नागरिक असतो
राष्ट्रपती, ज्या सध्या आहे द्रौपदी मुर्मू. 21 नंबरचा प्रश्न आहे राज्यपाल. राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो? तर राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो. आणि आता तुम्हाला हे माहिती असेल की राज्यपाल आपल्या पदावर केव्हापर्यंत राहू शकतात? तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. राज्याचे प्रथम नागरिक कोण? तर राज्यपाल. ठीक आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असतो? बघा, स्टार्टिंगला बघितलं आपण भारताचा प्रथम नागरिक, मग बघितलं राज्याचा प्रथम नागरिक, आता जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण? तर पालकमंत्री जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो. 23 नंबरचा प्रश्न आहे बघा, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? आता शहराचा प्रथम नागरिक आहे महापौर. महापौर जे आहे ते शहराचे प्रथम नागरिक असतात, महापौर. आता सांगा यामध्ये योग्य जोडी आहे बघा. भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात, प्रधानमंत्री नाही. राज्याचे कोण असतात मग? आत्ताच बघितलं आपण, करा विचार. राज्याचे प्रधान सांगा, राज्याचे कोण असतात मग? प्रथम नागरिक कोण असतं राज्याचं? राज्यपाल. जिल्ह्याचे कोण? पालकमंत्री. आणि शहराचे आत्ताच बघितलं, शहराचे महापौर. ठीक आहे, सगळं क्लिअर होतं आहे. 25 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? आता आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. आता या जिल्ह्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. आता या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे साखरचं उत्पादन जास्त होतं, साखर कारखाने जास्त आहे. क्षेत्रफळाने मोठा तर आहेच, विहिरी जास्त आहे. पुन्हा काय आहे या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 26 नंबरचा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी सांगा. दगडाने कोरलेली लेणी आहे ती. तर अजिंठा जी लेणी आहे ती औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. आता या औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते खडकी, आता नवीन नाव काय आहे? संभाजीनगर. ठीक आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेली झील आहे ती आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. आता त्या झीलचं नाव काय? तर लोणार सरोवर. 27 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राजकीय उत्सव गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? गणेश जयंती आपण साजरी करतो, शिवजयंती, गणेश जयंती यांची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. शिवजयंती आणि गणेश उत्सव कोणी केली सुरुवात? तर लोकमान्य टिळक. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 28 नंबरचा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? आता महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणली तर गोदावरी ही नदी आहे. भारतातील सर्वात लांब म्हटली तर गंगा ही नदी आहे. जगातील सर्वात लांब नदी म्हटली तर नाईल ही नदी आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल. ठीक आहे. जगातील सर्वात क्षेत्रफळाने सर्वात मोठी नदी कोणती? तर ॲमेझॉन नदी. ॲमेझॉन नदी. ठीक आहे. यामध्ये टाईप केलं जात नाही, बरोबर. बघा, 29 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर बघा, महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणीही नाही. महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री आता बनली आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंटमध्ये काय आहे त्यांचं नाव. यावरून आपला अभ्यास करतो कोणाचा किती अभ्यास आहे. तर 30 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली रेल्वे धावली कोणत्या मार्गावर धावली? ती पहिली रेल्वे धावली हे तर माहिती आहे, मुंबई ते ठाणे या 2 ठिकाणी. ठीक आहे. आता हा जो ठाणे जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे पालघर. सर्वात शेवटी पालघर. ठीक आहे. केव्हा? 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, 2014 मध्ये. हे प्रश्न बरोबर एक नवीन प्रश्न देत चालत आहे तुम्हाला. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? आता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे बरगद. 32 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे.
ठीक आहे. 33 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन जे युनेस्को वारसा स्थळ आहे, कोणतं आहे ते हिल स्टेशन? माथेरान, जे रायगड या जिल्ह्यात आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? सहकारी साखर कारखाना अहमदनगर या जिल्ह्यामध्ये झाला. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं, अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव अहिल्यानगर आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राजभाषा कोणती? महाराष्ट्राची राजभाषा आहे बघा मराठी. 36 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा वनप्रदेश असलेला जिल्हा आहे बघा गडचिरोली. 37 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते? जायकवाडी धरण. 38 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. गुळासाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्हा. संत्र्यासाठी आहे नागपूर हा जिल्हा. संत्र्यासाठी नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. 39 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे तलाव कोणते? सर्वात मोठे खारे तलाव लोणार. तलावासाठी प्रसिद्ध सर्वाधिक तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया. 40 नंबरचा प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? जांब आहे बघा जांब. समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे जांब. आता ही जुन्नर नेमकी काय? तर हे पुण्यातील एक तालुका आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. 41 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? आता भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. एकनाथ शिंदे कोण? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. ठीक आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? बंकिमचंद्र चटर्जी. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर शेळी या जनावराची आहे. 44 नंबरचा प्रश्न, महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? व्यासमुनी. पुढील प्रश्न आहे, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? आता या 2 जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली हे दिनांक विचारू शकतात. तर 1 मे 1999 हिंगोली व गोंदिया. 46 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर पेपरच्या पाकिटात ठेवावी. पुढे आहे 48 नंबरचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे त्र्यंबकेश्वर, ही एक ज्योतिर्लिंग आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे. टोटल ज्योतिर्लिंग आहे 12, महाराष्ट्रात आहे 5 पैकी ही त्र्यंबकेश्वर आहे जे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादन होतं हे आपल्याला माहिती आहे. पुढे आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, मराठवाड्यात एकूण जिल्ह्याची संख्या आहे 8. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? जायकवाडी धरण. 51 नंबरचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा या जिल्ह्यात. 52 नंबरचा प्रश्न आहे, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव हा जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. पुढे आहे बघा, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर. 52 दरवाजाचे शहर म्हणून आपण छत्रपती संभाजीनगरला ओळखतो. 54 नंबरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 56 नंबरचा प्रश्न, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? गोदावरी. बघा हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. आता पार्ट 2 मध्ये मी राहिलेले प्रश्न कव्हर करते.